विकृत अशोक खरातला आज दुसऱ्या गुन्ह्यासाठी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. यावेळी नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला सांगणार आहेच, पण पोलिसांच्या एका क्लुप्तीबद्दलही सांगणार आहे, ज्यामुळे खरात किमान 1.5 महिने तरी पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. नाशिक पोलिसांनी खरातचा चांगलाच हिशोब करण्याचा इरादा बांधलाय. अर्थात त्याची विकृत कृत्यही इतकी वाईट आहेत की त्याला तसंच सोडणंही योग्य नाही. पण आपल्याकडे न्यायपालिका आहे, त्यामुळे कोणीही कितीही वाईट वागलं तरी त्याला डांबून ठेवता येत नाही. त्यासाठी कायद्यात बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आणि हेच आता पोलीस करताना दिसत आहेत. करातचा पक्का कार्यक्रम सुरू असून त्यात कायद्याने अडचण येणार नाही अशी एक आयडियाच नाशिक पोलिसांनी लावली आहे. त्यामुळे बघूया आज नेमकं काय झालं आणि मग पोलिसांबद्दलही बोलूया. तर आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलं. आज सकाळी सुनावणीला सुरुवात झाली साधारण 11 वाजता. खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं. खरातने दोन्ही हात जोडून आपलं नाव सांगितलं. न्यायालयाने दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यासाठी त्याला ताब्यात द्यावं असा अर्ज SITने न्यायालयामध्ये केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आणि तिसऱ्या गुन्ह्याबाबत आता उद्या सुनावणी होणार आहे. उद्या तिसऱ्या गुन्ह्यातल्या पोलीस कोठडीसाठी SIT युक्तिवाद करणार आहे. पोलिसांची क्लुप्ती खरातला चक्करवर चक्कर. आतापर्यंत खरातवरती एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. त्यातले 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर 4 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहे. आता हा आकडा वाढतच जाणार आहे. आजही त्याच्या विरोधामध्ये शोषणाचे 11 अर्ज आलेत आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर पोलिसांनी यातला प्रत्येक गुन्हा स्वतंत्रपणे नोंद केला आहे. यातली मोडस ऑपरेंडिटी जरी एक असली तरी प्रत्येक गुन्ह्यामधली महिला वेगळी आहे. त्यामुळे हर एक गुन्हा वेगळा दाखल केला आहे. आज दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि तिसऱ्यासाठी ताब्यात घेतलं. आता बघा ही प्रक्रिया कशी असते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर नियमाप्रमाणे 24 तासांच्या आत कोर्टासमोर हजर करावं लागतं. त्यानुसार उद्या त्याला हजर करतील आणि मग पोलीस आणि SIT युक्तिवाद करतील आणि पोलीस कोठडीची मागणी करतील. त्यासोबत खरातचे वकील जे आहेत ते न्यायालयीन कोठडीची मागणी करतील. त्यानंतर न्यायालय जो निर्णय घेईल त्यात बहुतेक वेळा पहिल्यांदा पोलीस कोठडी दिली जाते. त्यामुळे खरातला उद्या साधारण 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा 8व्या दिवशी कोर्टामध्ये हजर केलं जाईल. पुन्हा एकदा युक्तिवाद होईल आणि मग न्यायालय कदाचित त्याला न्यायालयीन कोठडी सुनवेल. मात्र त्यानंतर लगेचच SIT त्याच्या 4थ्या गुन्ह्यासाठी ताबा मागतील आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला हजर करतील. पुन्हा पोलिसांचा युक्तिवाद होईल, SITचा युक्तिवाद होईल. पुन्हा त्याला पोलीस कोठडी मिळेल आणि ती संपली की पुन्हा हजर करतील आणि मग पुन्हा त्याच्याकडे 5व्या गुन्ह्याचा ताबा मागितला जाईल. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याला हजर केले, 7 दिवसाची कोठडी झाली की त्याच्यावरती पुढच्या गुन्ह्यासाठी ताबा मागितला जाईल. त्यामुळे 12 गुन्हे म्हटलं तरी किमान 84 दिवस पोलीस म्हणजे SIT यांच्या ताब्यामध्ये खरातला राहावं लागणार आहे. आता SITकडे ताबा आहे, पण त्यातनं मिळणार काय, हाशील नेमकं काय होणार आहे. खरात फार कसलेला गुन्हेगार आहे.